महाराष्ट्रामध्ये फार आधीपासूनच भक्ती शक्ती खूप मोठा संगम आहे ना. म्हणजे जितके योद्धे या मातीत निर्माण झाले तितकेच संत महात्मे सुद्धा याच मातीत निर्माण झाले. आणि जसं आता दिग्पाल म्हणाला की योद्ध्यांचं कर्म काय आहे, तर शौर्य गाजवणं, स्वदेश स्वधर्म आणि स्वकीयांचं रक्षण. पण ह्याच्यासाठी जी एक विचारांची एक संस्कारांची आणि विचारांची बैठक लागते ना, ती संतांनी दिली. हो हो. कारण जेव्हा एखादा योद्धा युद्धाला जातो तेव्हा मागे राहिलेल्यांच्या हातात काही नसतं, तर त्यांना जे मानसिक बळ आहे ते कोण दिलं? ते संतांनी दिलं. हो हो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे हातात हात घातलेलं आहे, म्हणजे तुम्ही वेगळं नाही काढू शकत. त्यामुळे भक्ती आणि शक्ती ही आपल्याकडे खूप, आणि क्वचितच असं एखादं उदाहरण तुम्हाला बघायला मिळेल. मी कायम म्हणतो गमतीने की ज्ञानेश्वरी किंवा संत ज्ञानेश्वर हे जगातलं आश्चर्य म्हणूनच डिक्लेअर केलं पाहिजे. खरं 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. 16व्या वर्षी मुलांना काय कळत असतं हो सांग. हो हो.